नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, ठाणे महानगरपालिका अंतर्गत 1773 पदांसाठी सरळ सेवा पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आजच्या लोकमत न्यूजपेपरमध्ये हा कटआउट पाहावयास भेटलेला आहे, जे की मी तुमच्यासमोर या ठिकाणी सादर करत आहे। पहा, ठाणे महानगरपालिका आस्थापनेवरील गट क व गट ड या स्वरूपातील सर्व विभागातील रिक्त पदे भरण्यात येत आहेत। यामध्ये आपण पाहिलं तर प्रशासकीय सेवामधील पदे असतील लेखा सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, निम वैद्यकीय सेवा या संवर्गातील या ठिकाणी पदे रिक्त पदे भरण्यात येत आहेत। पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती कोणती पदे या ठिकाणी भरण्यात येतील, तसेच एकूण जागा किती आहेत आणि अर्ज सादर करण्यासाठीची दिनांक काय या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेले सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। पहा, दिनांक 12/8/2025 ते दिनांक 2/9/2025 पर्यंत तुम्हाला अर्ज सादर करण्यासाठी या ठिकाणी कालावधी देण्यात आलेला आहे। उद्यापासून या ठिकाणी अर्ज तुम्हाला सादर करता येणार आहे। याची जी लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा ऑनलाईन अर्ज भरू शकता। 2/9/2025 पर्यंत या ठिकाणी मुदत देण्यात आलेली आहे तुम्हाला ऑनलाईनरित्या अर्ज सादर करण्यासाठी। पहा, कोणते पद या ठिकाणी भरण्यात येत आहे। प्रशासकीय सेवा गटक यामध्ये सहाय्यक परवाना निरीक्षक हे पद आहे, लिपिक तथा टंकलेखक हे पद आहे। नंतर लेखा सेवामध्ये लिपिक सेवा हे देखील पद या ठिकाणी भरलं जात आहे। त्यासाठी एकूण 32 जागा भरण्यात येत आहेत लिपिक सेवा लेखा या पदासाठी, ठीक आहे। तर नंतर तांत्रिक सेवामध्ये जर आपण पाहिलं, ज्या उमेदवारांचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे अशा उमेदवारांकरिता पहा, कनिष्ठ अभियंता नागरी एक पद आहे, त्यासाठी अभियंता एक नागरी यासाठी एकूण 24 जागा भरण्यात येत आहे। कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व ॲटो अर्थात ॲटोमोबाईल असणार आहे। कनिष्ठ अभियंता यासाठी या ठिकाणी 16 जागा भरण्यात येत आहे। ज्या उमेदवारांचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असेल आणि ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग ज्यांचं झालेलं आहे असे उमेदवार या पदासाठी अर्ज दाखल करू शकतात। नंतर कनिष्ठ अभियंता विद्युत, ज्या उमेदवारांचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे असे उमेदवार या ठिकाणी या पदासाठी अर्ज दाखल करू शकतात। एकूण 4 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहेत। नंतर कनिष्ठ अभियंता हे पद आहे। नंतर प्रदूषण निरीक्षक, ओके, सो प्रदूषण निरीक्षक हे देखील पद आहे। प्रदूषण निरीक्षकाच्या 1 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे। ओके, सो नंतर सहाय्यक अग्निशमन कक्ष अधिकारी हे पद आहे। चालक यंत्रचालक पद आहे। फायरमन हे पद आहे। फायरमनच्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 381 जागा भरण्यात येत आहे। तर चालक यंत्रचालकच्या 207 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे। नंतर वाचा उपचार तज्ञ जिद्द शाळा हे आहे। मानसोपचार तज्ञ यामध्ये निमवैद्यकीय सेवा अंडरखाली हे पद येतात। तर यामध्ये परिचारिका हे देखील पद आहे। परिचारिका या पदासाठी देखील या ठिकाणी 3 जागा भरण्यात येत आहे। विशेष शिक्षक अस्ति व्यंग हे पद आहे, 5 जागा आहे। स्वच्छता निरीक्षक सार्वजनिक आरोग्य सेवामधलं गट ड स्वरूपाचं हे पद आहे, त्यासाठी देखील या ठिकाणी 5 जागा भरण्यात येत आहे। नंतर वैद्यकीय सेवामधले डायटिशियन हे पद आहे। नंतर बायोमेडिकल इंजिनियर हे पद आहे। फिजिओथेरपिस्ट हे पद आहे। सायकॅट्रिस्ट काउन्सिलर हे देखील पद आहे। पब्लिक हेल्थ नर्स PHN हे देखील पद या ठिकाणी भरलं जात आहे। वैद्यकीय समाजसेवा क्षकिरण तंत्रज्ञ नर्स मिडवाईफ परिचारिका स्टाफ नर्स हे देखील पद आहे। ओके, सो स्टाफ नर्सच्या या ठिकाणी जागा जर आपण पाहिल्या तर 457 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहेत। ज्या उमेदवारांचं BSc नर्सिंग झालेलं आहे, GNM ज्यांचं झालेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी मिडवाईफ नर्स परिचारिका स्टाफ नर्स या पदाकरिता अर्ज दाखल करू शकतात। सर्वात जास्त या ठिकाणी जागा आहेत, 457 जागा ठाणे महानगरपालिकेअंतर्गत भरण्यात येत आहेत। ओके, सो नंतर मेमोग्राफी टेक्निशियन हे पद आहे। एंडोस्कोपी टेक्निशियन आहे। ऑडिओमेट्री टेक्निशियन आहे। क्लिनिकल सायकोलॉजिस्ट हे देखील पद आहे। सिटी स्कॅन तंत्रज्ञ हे देखील पद आहे। अल्ट्रासोनोग्राफी सिटी स्कॅन तंत्रज्ञ, नंतर ECG तंत्रज्ञ, ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर हे देखील पद आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर ज्या काही वैद्यकीय सेवा अंतर्गत जे काही पदे येत असतात, निमवैद्यकीय असेल आणि वैद्यकीय क्षेत्रातील, तर सर्व पदे या ठिकाणी भरण्यात येत आहेत। जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वैद्यकीय सेवा असेल, नंतर आरोग्य सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, निमवैद्यकीय सेवा, अग्निशमन सेवा, शिक्षण सेवा, तांत्रिक सेवा आणि लेखा सेवा, ओके, आणि प्रशासकीय सेवा या सर्व सेवा अंतर्गत या ठिकाणी ही पदे जी आहेत ते भरण्यात येत आहेत। गट क आणि गट ड स्वरूपाची या ठिकाणी ही पदे असणार आहेत। ओके, सो तुम्ही ज्या पदासाठी या ठिकाणी इच्छुक असाल त्या पदाकरिता तुम्हाला ऑनलाईनरित्या अर्ज दाखल करायचा आहे। ओके, सो ॲज पर एज्युकेशन क्रायटेरिया
या ठिकाणी प्रत्येक पदाकरिता वेगवेगळं एज्युकेशनल क्रायटेरिया असणार आहे। डिटेल जी काही रिक्रुटमेंट संदर्भाची ॲडव्हर्टाइजमेंट असेल ती आपण नवीन व्हिडिओमध्ये ॲज पर जे काही एज्युकेशन आहे त्यानुसार तुम्ही कोणत्या पदासाठी या ठिकाणी फुलफिल होता त्या संदर्भात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणारच आहोत। परंतु ही जी काही पदे या ठिकाणी आहेत त्या पदांकरिता तुम्हाला अर्ज दाखल करता येणार आहे। ओके, सो आता अर्ज दाखल करण्याकरिता तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरावायचा आहे, त्या संदर्भाचं देखील वेळापत्रक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। अर्ज सादर करायचा कालावधी दिनांक 12 ऑगस्ट 2025 पासून सुरुवात होणार आहे आणि 2 सप्टेंबर 2025 ही शेवटची तारीख असणार आहे। ऑनलाईनरित्या जे काही पेमेंट असणार आहे, परीक्षा शुल्क भरावायचा दिनांक देखील 2 सप्टेंबर 2025 असणार आहे आणि परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक हे परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी त्या संदर्भात अपडेट दिली जाणार आहे। नंतर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक प्रवेश पत्रात नमूद केल्यानुसार ठाणे महानगरपालिकेचे जे काही अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती या ठिकाणी उपलब्ध केले जाईल असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। जर तुम्हाला काही तांत्रिक समस्या आली तर फॉर्म फिलअप करताना तुम्हाला या ठिकाणी हेल्पलाईन नंबर देखील देण्यात आलेला आहे। या हेल्पलाईन नंबरवरती देखील तुम्ही विचारणा करून तुमचा ऑनलाईनरित्या फॉर्म फिलअप करू शकता। फॉर्म फिलअप झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी परीक्षा शुल्क देखील भरावं लागणार आहे। अमागास प्रवर्गातील जर उमेदवार असेल तर 1000 रुपये तुम्हाला या ठिकाणी फीस चलन भरावं लागणार आहे आणि मागास प्रवर्गातील जर तुम्ही उमेदवार असाल तर तुम्हाला 900 रुपये या ठिकाणी फीस जे आहे ते आकारली जात आहे। माजी सैनिक व दिव्यांग व उमेदवारांसाठी या ठिकाणी परीक्षा शुल्क जो आहे तो माफ असणार आहे। अर्ज व परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला भरावं लागणार आहे, जे की नॉन रिफंडेबल असणार आहे। ओके, सो ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे ठाणे महानगरपालिका भरती संदर्भाची। बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी नोटिफिकेशन फिरत होतं, तर फायनली या ठिकाणी हा नोटिफिकेशन या ठिकाणी आलेलं आहे। ओके, सो आज दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी लोकमत न्यूजपेपरमध्ये हे कटआउट जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे। ओके, सो आनंदाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो, 1773 पदांसाठी ही सर्व डिपार्टमेंट अंतर्गतची जाहिरात जी आहे ते ठाणे महानगरपालिका अंतर्गत प्रसिद्ध झालेली आहे। या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील पदभरती रिलेटेड तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता आणि माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे। तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।